स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल. आज आपण काय शिकतो आहे तर आपण आज डेसिमल पॉइंट कसा शिफ्ट होतो ते बघतोय. खूप जणांना या कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम जातात. मग या कॅल्क्युलेशन जर जमले नाही तर फिजिक्सचे न्यूमेरिकल्स तुम्हाला येत नाहीत. फिजिक्सच्या न्यूमेरिकलमध्ये बेसिकच 10th कॅल्क्युलेशन आहे आणि ते 10th कॅल्क्युलेशन मग तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. बऱ्याच जणांना त्यात प्रॉब्लेम असतो, ते आज समजावून सांगते. पण आता लक्ष द्यायचं, 10th पॉवर कशी लिहिल्या जाते एक्झॅक्टली बेसिक घेते पहा एकदा. बेस आपण 10th घेतो. बेस कशाचा घेतो? 10 घेतो, कारण पॉइंटच्या नंतरचा जो नंबर येतो त्याला आपण 10th म्हणतो, युनिट नाही म्हणत. 10th प्लेस आहे त्याची. मग बेस आपण 10 घेतला. 1 2 नंबर ऑफ झिरोज मोजा. नंबर ऑफ झिरोज मोजले. नंबर ऑफ झिरोज किती आहे? 7 आहे. 10 ची पॉवर काही 7. असा विचार करू नका की हा 10 तर मी इथे लिहून टाकला, हे उरलेले झिरो मोजायचे, असं नाहीये. 10 तुम्ही लिहा, पूर्ण झिरो कॅल्क्युलेट करा आणि ते झिरो पॉवर मध्ये लिहा. हे झालं 10th पॉवर लिहिणं. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हां, या आता तुम्ही 10th पॉवर मध्ये लिहिलंय म्हणजेच तुम्ही त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलंय. त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलंय? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग आता अजून लिहायचंय पहा. याला कसं लिहिणार? तर नंबर वेगळा करा. 2545 इंटू 10 पॉवर 1 2 3 4 5 देन फर्स्ट. हे झालं आन्सर. मग आता एवढं समजलं असेल. आता शिफ्टिंग पाहूयात, ऍक्च्युअल मध्ये शिफ्टिंग कशी केली जाते. मग आता फर्स्ट क्वेश्चन असा घेतला मी की 8456 और 556 याला मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. याला मला काय करायचंय? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना स्टँडर्ड फॉर्म कसं लिहितात? तर स्टँडर्ड फॉर्म 10th पॉवर मध्ये लिहितात आणि 10th पॉवर मध्ये लिहिताना त्याच्यामध्ये डेसिमल द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? डेसिमल पॉइंट. मग डेसिमल पॉइंट देत असताना सगळे नंबर सिलेक्ट करून लास्ट नंबर वरती पॉइंट द्यावा लागतो. जसं इथे पॉइंट द्यावा लागेल स्टँडर्ड फॉर्म लिहिताना 4 5 5 6. मग आता तुम्हाला काय सांगते लक्ष द्यायचं आहे. मागच्या साईडने नंबर्स कॅल्क्युलेट करायचे आहे. कोणत्या साईडने? मागच्या साईडने. 1 2 3 4 देन उठ. आता मागच्या साईडने कॅल्क्युलेट केले, 4 डिजिट सोडून पॉइंट दिलाय, याचाच अर्थ पॉवर 10th पॉवर 4 येणार आहे. 10 ची पॉवर काय आली आहे तुमची? 4. परत एकदा पाहूया. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार. याला काय करणार आपण? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार आहे. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना पॉइंट शिफ्ट करावा लागणार आहे. पॉइंट कुठे शिफ्ट होतोय? लेफ्ट साइडला. एन 4.568 देन 10th पॉवर. किती डिजिट शिफ्ट झाला? तर इथून इथे गेला, इथून इथे गेला. किती डिजिट शिफ्ट झाला? 2 डिजिट शिफ्ट झाला. देन पॉवर इज 2. और किती आली? 2. लक्ष द्यायचंय. परत सांगते, इथे काय केलंय? इथे ऑलरेडी पॉइंट होता, मला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं होतं. पॉइंट दिलाय 1 डिजिट सोडून. किती डिजिट सोडून पॉइंट शिफ्ट झालाय लेफ्टला? 2 डिजिट सोडून पॉइंट शिफ्ट झालाय लेफ्टला. लेफ्टला शिफ्ट झालाय. पॉवर किती आली? 2. पॉवर किती आली तुमची? 2 आली. मग या कॅल्क्युलेशन वरनं तुम्हाला काय समजलं ते सांगते. पॉइंट जर का लेफ्ट साइडला जात असेल, लेफ्ट साइडला शिफ्ट होत असेल तर पॉवर पॉझिटिव्ह आहे. पॉवर कशी लिहायची आहे? पॉझिटिव्ह. जर पॉइंट राईट साइडला शिफ्ट होत असेल तुमच्या राईटला, तर पॉवर निगेटिव्ह लिहायची. पॉवर कशी लिहायची तुम्हाला हे लक्षात ठेवा. लेफ्ट साइड असेल म्हणजे लेफ्ट साइडला शिफ्ट झाला पॉझिटिव्ह, राईट साइडला शिफ्ट झाला निगेटिव्ह. परत काही कॅल्क्युलेशन्स घेऊयात. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. पॉइंट नाहीच आहे, पॉइंट द्यायचा आहे म्हणजे तो लेफ्ट कडे जातोय. म्हणजे तो कुठे जातोय? लेफ्ट कडे. देन 6.4570
किती डिजिट झाला, झिरोला व्हॅल्यू नसते असं पॉईंटमध्ये शिकलोय आपण, पण सध्या कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करूया. 1 2 3 4 डिजिट तो लेफ्टकडे गेलाय. कुठे गेलाय? लेफ्टकडे. म्हणून पॉवर येणार आहे 10 पॉवर 4, पॉझिटिव्ह पॉवर आली. परत पाहूया. आता मला याचा पॉइंट काढून टाकायचा आहे. मला काय करायचं आहे? पॉइंट काढून टाकायचा आहे. पॉइंट काढून टाकायचा असेल तर मला हा पॉइंट राईट साईडला आणावा लागेल. कुठे आणावं लागेल? राईट साईडला. मग राईट साईडला आणण्यासाठी हा पॉइंट मी काढून टाकला. राईट साईडला किती डिजिट आले? 1 2 3. देन 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 3. याला सांगते मी कसं लिहिलं जाते. 8.765 आहे. पॉइंट काढून टाकायचा आहे. मी हा डिजिट पूर्ण नंबर असाच्या असा लिहिला. पॉइंट नंतर किती डिजिट आले? 3 डिजिट आले. खाली 3 झिरो लिहिले. मी यालाच कसं लिहिन? 10th पॉवर 3 म्हणजे क्यूब. याला जर 1 आणलं शिफ्ट करून तर 8765 इंटू 10th रेज टू द पॉवर निगेटिव्ह 3 येईल. काय आलं? निगेटिव्ह 3 आलं. बरोबर आहे. हे एवढं न करता हे मधल्या स्टेप मी समजावून सांगितलं की एक्झॅक्टली येतं कसं. आता काय करायचंय तर हे एवढं करायचं काम नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त लेफ्ट साईडला शिफ्ट झाला पॉवर पॉझिटिव्ह, राईट साईडला शिफ्ट झाला पॉवर निगेटिव्ह. कॅल्क्युलेशन करूयात आता. होतात का बघूयात पटापट. आता लक्ष द्यायचं. आता काय करूयात तर कॅल्क्युलेशन ठीक आहे करूयात. पहा लक्ष द्यायचं. आता हे कॅल्क्युलेशन तर तुम्ही वरती सॉल्व्ह करू शकता. हे पण कॅल्क्युलेशन तुम्ही खाली सॉल्व्ह करू शकता. 3.4 पॉवर आणि एक्सपोनंटच्या रूलनुसार यांच्या पॉवर मध्ये ऍडिशन होते कारण बेस सेम आहे. मध्यात मल्टिप्लायचं साइन आहे. दोघांची ऍडिशन होईल पण इथे निगेटिव्ह साइन आहे म्हणून सबट्रॅक्शन करते आहे. तर 19 - 6 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 13 येत आहे. सेम तसंच 10th रेज टू द पॉवर मल्टिप्लाय बाय 10th रेज टू द पॉवर आहे. बेस सेम आहे. पॉवर मध्ये ऍडिशन येईल. एवढं तर झालं. याचा पॉइंट काढून टाकायचा आहे. पॉइंट काढून टाकायचा आहे म्हटल्यानंतर पॉइंट काढून टाकायचं मी आधी सांगितलं होतं. पॉइंट काढून टाकायचं असेल तर तुम्हाला राईट साईडला आणावं लागेल. राईट साईडला आणावं लागेल म्हणजे पॉवर काय होत आहे? निगेटिव्ह होत आहे. पॉवर काय होत आहे? निगेटिव्ह होत आहे. 34 पॉइंट काढून टाकला. पॉवर निगेटिव्ह 1 आहे कारण 1 डिजिट शिफ्ट होतोय. निगेटिव्ह 1 आहे मग निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 13 निगेटिव्ह 14 होत आहे. इथे 72 इंटू 10 रेज टू द पॉवर 11. परत एकदा सांगते. इथे पॉइंट आला, इथे पॉइंट नाहीये. पॉइंट काढून टाकायचा आहे म्हणजे पॉइंट मला राईट साईडला शिफ्ट करायचा आहे. राईट साईडला किती डिजिट शिफ्ट होत आहे? तर एक सिंगल डिजिट शिफ्ट होत आहे. म्हणून सिंगल डिजिट शिफ्ट होत असेल तर इथे 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 1 येईल. 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 1. निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 13 निगेटिव्ह 14 होत आहे. तिथे पॉइंट निघून गेला. बरोबर आहे. आता पुढे मी फक्त 10 ची पॉवर सांगते. हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला पण येते. हे डिव्हिजनला आहे. डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होतं. बरोबर आहे. एक्सपोनंट अँड पॉवरचे रूल नाही. देन 10 रेज टू द पॉवर 11 वरती आलं तर ते निगेटिव्ह 11 होईल आणि मल्टिप्लायला येईल. डिवाइडला आहे तरीही करू शकतो. आपलं त्याचं सबट्रॅक्शन होतं म्हणून 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 14 आणि 10th रेज टू द पॉवर 11 यांचं सबट्रॅक्शन होणार आहे. मध्ये सबट्रॅक्शनचं साइन येणार आहे म्हणून निगेटिव्ह 14 निगेटिव्ह 11 असं होणार आहे. मग यांची सम झाली कारण दोन्ही सेम साइन आहे. 10 रेज टू द पॉवर निगेटिव्ह 25 ही त्याची झाली 10th रेज टू द पॉवर चे कॅल्क्युलेशन्स. परत एकदा सांगते समजून पहा.
आता याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे. कॅल्क्युलेशन्स करताना याला आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं किंवा पॉईंट काढून टाकायचा आहे. कॅल्क्युलेशन जर करायचे असतील ना, सर्वात आधी सोपं काम आहे की पॉईंट काढून टाक. पॉईंट काढून टाकायचं असेल तर पॉईंट राईट साईडला शिफ्ट करायचा आहे. कुठे शिफ्ट करायचं आहे? राईट साईडला. 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट. कुठे चाललाय? 3 डिजिट राईटला. राईटला चाललाय. पॉवर कशी येते? निगेटिव्ह 8 7 2 5 इंटू 10 raised to the power -3. हे 25 ॲज इट इज. पॉईंट निघून गेला, पॉवर मध्ये आलाय. इथे पण पॉईंट काढून टाका. किती डिजिट शिफ्ट होत आहे? 2 डिजिट शिफ्ट होत आहे. 17450 इंटू 10 raised to the power -2. राईट साईडला आलाय, पॉवर निगेटिव्ह आली आहे. पॉईंट काढून टाकायचा, पॉईंट राईट साईडला शिफ्ट करायचा आणि पॉवर इज निगेटिव्ह. इथे आलाय 50. कॅल्क्युलेट करा. 1 जा 2 जा, बरोबर. इथे काय उरलं? 1/4 इंटू 10 raised to the power ची कॅल्क्युलेशन बाकी आहे. 10 raised to the power ची कॅल्क्युलेशन करताना 10 raised to the power -3 इंटू 10 raised to the power -2. -2 वरती येताना पॉझिटिव्ह होईल, म्हणजेच -3 इंटू 10 raised to the power 2 आणि खाली काहीच राहणार नाही. आता यांचं कॅल्क्युलेशन करा. बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर मध्ये सबट्रॅक्शन ॲडिशन होईल, साइन अनुसार सबट्रॅक्शन होईल. 1/4 इंटू 10 raised to the power -1. काय आलाय? 10 raised to the power -1. 1/4 ची व्हॅल्यू आहे 0.25 इंटू 10 raised to power -1. आता हे -1 जे आलंय त्याला जर का त्याच्यात टाकून द्यायचं असेल तर काय करावं लागेल? हा -1 आहे, मी म्हटलं तर राईट साईडला असेल तर पॉवर निगेटिव्ह आहे, पण पॉवरला आपल्याला पॉईंट मध्ये टाकून द्यायचं आहे, तर तुम्हाला 0 लेफ्टला न्यावा लागेल. देन आन्सर इज 0.025. आन्सर बिकम 0.025. 1 डिजिट समोर गेला कारण -1 आहे. 2 डिजिट -2 असते तर 2 डिजिट गेला असता, 2 0 अजून लागले असते. -3 असतं तर अजून 2 0 लागले असते. असे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करायचे आहेत, तुम्हाला इझिली जाईल आणि 10च्या पॉवरमध्ये जेवढं कन्व्हर्ट करसाल तेवढं कॅल्क्युलेशन इझी जातील. आणि कॅल्क्युलेशन एकदा पॉईंट निघून गेला कॅल्क्युलेशन मधला की मग तुम्हाला आन्सर्स इझिली काढता येतात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट लेफ्टला शिफ्ट होत असेल तर पॉवर पॉझिटिव्ह लिहा, पॉईंट राईटला शिफ्ट होत असेल तर पॉवर निगेटिव्ह लिहा, आणि पॉईंट काढून टाकायचा असेल तर पॉईंट राईटलाच सरकवायचा आहे. एवढं लक्षात